संध्या लाईव्ह, आवाज महाराष्ट्राचा। नमस्कार, मी गौरी, आपण पाहत आहात संध्या लाईव्ह। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या युतीची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात होत आहे। या चर्चेवर अनेक नेत्यांनी भाष्य केलंय। अशातच आता यावर शरद पवार यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे, पाहूयात। साहेब, राज्यामध्ये पाणी टंचाईचे संकट समोर येताना आपण बघतोय लहान मोठे प्रकल्पामध्ये आता सध्या 38% पाणी साठा आहे। आपण कशा पद्धतीने मार्गदर्शन कराल? हा पाणी साठा माझी माहिती 43%ची 38 आजच्या सकाळला बातमी। मी आपल्या एज्युकेशनची माहिती, पण काळजी करण्यासारखी आहे। याच्या आधी असं झालं होतं, काही आजच झालं, याच्या आधी सुद्धा 2-3दा झालं होतं। आणि माझी खात्री आहे की शेतकरी सुद्धा पाण्याचा जपून विचार करतील, वापर करतील। आता हा मे महिना आणि जून महिना 2 महिने काढायचे, काळजीपूर्वक पावले टाकून याच्यातून आपण बाहेर जाऊ। साहेब, राज्यातला प्रश्न आहे, मुंबईच्या निवडणुका येऊ पाहत आहेत आणि ठाकरे कुटुंब म्हणजे 2 बंधू एकत्र येताना आपण बघतोय। टाळीचा कार्यक्रम झाला। त्यांचा कुटुंबिक प्रश्न आहे, त्याची माहिती मला नाही, मी काही त्यांच्याशी बोललो नाही आणि त्याचं कसं मी भाष्य करू? साहेब, गेल्या 15 दिवसामध्ये एकंदरीत आपण बघतोय की पवार कुटुंबियांचं मनोमिलन म्हणजे एकोपा वाढताना पाहता आपण बघतोय आणि बारामतीकरांना मी जनतेच्या कामासाठी एकत्र यावं। आता हाच तुम्ही जो प्रश्न करता ऊसाच्या संबंधीचा, उत्पादनवाढीचा, त्याचं आम्ही वर्षभर काम करतोय। आता आम्ही काम करून नुसतं उपयोग नाही, शेवटी सरकार आलं पाहिजे आणि मग सरकारमध्ये सरकार प्रतिनिधींशी बोलणं, याच्यात काही चुकीची गोष्ट। ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला YouTubeवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।